भोले शंभो हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र आणि आपल्या लेह लडाख कॅराव्हॅन प्रवासाचा दिवस 14 भाग 2 मध्ये तुमचं मनापासून स्वागत. रेंजांगला वीर जवान स्मारकाला मनापासून सलाम करून आता आम्ही निघालो होतो आपल्या पुढच्या डेस्टिनेशन कडे. हानले लडाखच्या या प्रवासातला हा रस्ता देखील तितकाच सुंदर होता. आजूबाजूला उंच उंच पर्वत, शांत रस्ते आणि सोबत आपली कॅराव्हॅन प्रवासाचा प्रत्येक क्षण खास बनवत होतो. काही वेळाच्या या सुंदर प्रवासानंतर आम्ही पोहोचलो हानलेमध्ये. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे छोटस शांत आणि मनाला वेगळाच आनंद देणारे ठिकाण. खरंच हानलेचा हा अनुभव काही औरच होता. प्रवासामुळे आता आम्हाला चांगलीच भूक लागली होती, त्यामुळे आपल्या कॅराव्हॅन मध्ये सुरू झाली आजच्या जेवणाची तयारी. आजच्या मेनू मध्ये होता आपल्या अगदी साधा पण प्रवासात नेहमीच खास वाटणारा खिचडी भात. निशाने प्रेमाने जेवण तयार केले आणि लडाखच्या या सुंदर वातावरणात बसून गरमागरम जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. खरंच घरापासून दूर हजारो फूट उंचीवर आपल्या कॅराव्हॅन मध्ये बनवलेलं साधस जेवण सुद्धा किती खास आणि चविष्ट वाटतं हे अनुभवण्यासाठी असा प्रवास करावाच लागतो. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही गोप्रो लावला एका खास अनुभवासाठी. हानलेच्या स्वच्छ आणि निरभ्र रात्रीच्या आकाशात चमकणाऱ्या असंख्य ताऱ्यांचा टाइमलॅप दृश्य, दिवसभराचा सुंदर प्रवास, निसर्गरम्य रस्ते, कॅराव्हॅन मधलं घरचं जेवण आणि शेवटी ताऱ्यांनी भरलेलं आकाश. दिवस 14 भाग 2 खरंच अविस्मरणीय ठरला. आणि मित्रांनो, आपली लेह लडाख संपूर्ण सिरीज युट्यूब वर प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे. आतापर्यंत सर्व भाग आणि पुढचे भाग पाहण्यासाठी आपल्या युट्यूब प्लेलिस्टला नक्की भेट द्या. प्लेलिस्टची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तर मग अशाच भन्नाट प्रवासासाठी मार्ग घेतलेला सोबत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव.